कोल्हापुरातील शिंगणापूर गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। अनेक दिवसांपासून बंद असलेलं घर नशेखोर तरुणांनी अक्षरशः अड्ड्यात बदललंय। गांजा आणि नशेची इंजेक्शन घेतल्याचा आरोप आहे। इतकंच नाही तर घरातील साहित्य एकामागून एक विकल्याचाही आरोप करण्यात आलाय। नशेच्या अंमलात घरात घुशी मारून खाल्ल्याचाही संशय व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान घर मालकाच्या नातेवाईकांनी धाडस दाखवत संबंधित तरुणाला पकडलं असून या घटनेमुळे परिसरात मात्र मोठी खळबळ उडाली आहे। कोल्हापूर शहराच्या अगदी बाजूलाच असणाऱ्या शिंगणापूर या गावामध्ये एक बंद असलेलं घर काही नशेखोर तरुणांनी त्या ठिकाणी आपला अड्डा बनवलेला आहे। आणि तो अड्डा त्या ठिकाणी केवळ नसून त्या घरामधलं साहित्य जवळपास 15 दिवस या घरामध्ये राहून एक एक करत सगळं विकलेलं आहे। आणि ते विकून त्या ठिकाणी नशा केल्याचा प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे। मी त्याच घराच्या बाहेर सध्या उभा आहे। या घरची परिस्थिती काय नेमकी होती, ते चोर नेमके कोण होते, त्यांना कशा पद्धतीने पकडलं, हे सगळा व्हिडिओ आपण पाहायचा आहे। त्यासाठी आधी आतली परिस्थिती मी सगळ्यांना दाखवतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हे नेमके चोर कसे पकडले गेले ते देखील आपण लास्टला पाहणार आहोत। सुरुवातीला या घरची परिस्थिती दाखवतो। प्लेटमध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीचं एखादी डिश पाहायला मिळणार नाही, मात्र ही डिश जी आहे ती एक घूस आपल्याला दिसते। आणि ती घूस देखील या नशेखोर तरुणांनी नशेमध्ये त्या ठिकाणी खाल्ली असावी असा अंदाज आहे। आणि आता ही प्लेटमध्ये घूस त्या ठिकाणी का होती हे त्यांनाच माहीत। मात्र बाजूला एका सूटचा लग्नाचा सूट आहे, तो सूट देखील या तरुणांनी, या नशेखोर तरुणांनी, चोरांनी खरं तर विकून त्या ठिकाणी त्यातले पैसे जे मिळालेत त्या पैशातून नशा केलेली आहे। घर अगदी अस्ताव्यस्त करून टाकलेलं आहे। जवळपास 15 दिवसांनी या घरामध्ये एक कुटुंब जे आहे ते येत असतं। शहरामध्ये त्यांचा कुंभार व्यवसाय आहे। तो कुंभार व्यवसाय करून सगळीच फॅमिली जी आहे ती खरं तर शहरामध्ये राहते, मात्र या ठिकाणी 15 दिवसातून येत असते। मात्र जे 15 दिवस घर जे आहे ते अनेक दिवसांपासून सारखं बंद असतं, हे त्यांनी रेकी केली। आणि रेकी केल्यानंतर हे बंद घर जे आहे ते लक्ष केलं। खरं तर खुर्चीवरती एक बादली ठेवलेली आणि वरती चढण्यासाठी आणि वरती काही त्या ठिकाणी मौल्यवान वस्तू मिळते का हे पाहण्यासाठी त्यांनी घेतलेलं आहे। मात्र या घरामध्ये मौल्यवान वस्तू त्यांनी ठेवल्या नव्हत्या नशिबानं। मात्र ज्या टीव्ही होत्या त्या टीव्ही मात्र या सगळ्यांनी विकलेल्या आहेत। मी या घरची वरची परिस्थिती दाखवतो। काडीपेटी पाहायला मिळत असतील, माचीस पाहायला मिळत असतील, त्या माचीस आणि दुसरीकडं या तरुणांनी कशा पद्धतीनं गांजा त्या ठिकाणी ओढलेला आहे आपण बघत असाल। हे सगळे त्याची पुरावे अजूनही त्या ठिकाणी तसेच आहेत। त्याच बाजूला जर आपण नजर टाकली तर एक नशेसाठी इंजेक्शन देखील हे सगळे घेत होते। म्हणजे भुलीमध्ये जाण्यासाठी किंवा इतर कुठल्या तरी गोष्टीसाठी हे जे इंजेक्शन वापरलं जातं ते इंजेक्शन खरं तर यांनी घेऊन त्या ठिकाणी नशा केलेला। आपण जर आतमध्ये जर नजर टाकली तर त्या ठिकाणी अजूनही ते इंजेक्शन आपल्याला पाहायला मिळत असेल। आणि ते इंजेक्शन लावून खरं तर ही नशा लोक करत होते। अजूनही काही त्या इंजेक्शनच्या औषधाच्या बाटल्या खरं तर आपल्याला दिसत आहेत। त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात ही सगळे नशा करत होते ते आपल्याला दिसेल। बाजूला देखील आपल्याला बघताय काडीपेटी, सिगरेटचे बॉक्स आणि नशेसाठीचे इंजेक्शन्स, हे सगळे या घरामध्ये 15 दिवसांपासून सुरू होतं। आणि 15 दिवसांपासून सुरू असल्यानंतर आपल्याला या खरं तर बेडच्या खाली अनेक बाटल्या देखील पाहायला मिळत असतील। आपण जर बघितलं तर देशी दारूच्या ह्या बाटल्या आहेत। म्हणजे अर्थातच या गावातलीच मुलं होती, तरुण होती, ज्यांनी नशा या ठिकाणी करायचं ठरवलं होतं। आणि नशा कुठं करायची, आजपर्यंत आपण नशा मोकळ्या माळ रानावरती, एखाद्या बंद पडलेल्या घरात, एखाद्या कुठल्या तरी डोंगरावरती हे सगळे बसलेले असायचे, त्यांचे अड्डे असायचे। मात्र बंद अवस्थेत असलेले घर त्यांनी लक्ष केलेलं आहे। आणि ते लक्ष केलेलं घर आपण बघतोय। त्या घरात त्यांनी एंट्री करून 15 दिवस अक्षरशः हायदोस या तरुणांनी घातलेला आहे। खरं तर हे त्यांना पकडण्यामागचं एक रंजक गोष्ट आहे। या घरामध्ये 15 दिवसांपासून कोणी नव्हतं। मात्र जेव्हा याच बाजूला असलेल्या एका घराचं काम सुरू होतं, त्यांनी याच शेजाऱ्यांनी यांना माहिती दिली की तुमच्या घरामध्ये काही तरुण घुसताना आम्हाला टेरेसवरून दिसलेले आहेत। आणि तेच वरती आपल्याला जिना पाहतोय त्या बाजूनं येताना या तरुणांना पाहिलं। तरुणाला पाहिल्यानंतर तात्काळच या घरचे जे सगळेच मंडळी होते ते या ठिकाणी धावत आले। ते आल्यानंतर या ठिकाणी ते कोणी नव्हते, मात्र तोपर्यंत ते बाहेर गेले होते। रात्रीच्या वेळी ते अड्डा या ठिकाणी करायची अशी माहिती मिळाली। आणि जेव्हा आले त्यानंतर त्यांनी तात्काळ या संदर्भातली माहिती जी आहे ती पोलिसांना दिली। पोलिसांनी या ठिकाणी येऊन तात्काळ माहिती देखील घेतली। मात्र ते चोर जे आहेत ते त्यांना मिळाले नव्हते। मात्र काही लोकांनी सांगितलं रात्रीच्या वेळी हे या ठिकाणी येतात।
त्यामुळे घरातली जी तरुण मुलं होती, या घरचे मालक जे असणारे, ती तरुण मुलं या ठिकाणी रात्रीच्या वेळी त्यांचा माग काढत, त्यांची पाळत ठेवत या ठिकाणी घराच्या बाहेर थांबले आणि त्या तरुणांनी रात्रीच्या वेळी या ठिकाणी येऊन पुन्हा एकदा त्यांचा जो प्लॅन दररोजचा असायचा तो सुरू केला. आपण जर बघितलं आणि तो सुरू असताना ह्या सगळ्यांनी रंगेहात त्या सगळ्यांना पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. म्हणजे दोघं जण आलेत, ते शेजारच्या बिल्डिंगमध्ये वरती गेलीत, सिगरेट ओढून खाली आलीत. परत त्यात आम्ही त्यांना पकडलं असतानाच एक अर्धा तास आमचं चालूच होतं तिथं. एक कॉलनीतली सगळी माणसं त्यांना आली जमली होती. त्यावेळेस एक जण जो म्हणजे दुसरा जो मेन आहे का नाही मला माहित नाही, पण तो परत वरती येत होता. त्याला पण आम्ही पकडलं. त्याला पकडल्यानंतर त्याचा मोबाईल चेक केला. त्याच्या मोबाईलमध्ये सगळे घरातले फोटो विकायसाठी त्यानं फोटो पाठवल्यात. हे कितीला पाहिजे सांग तुला, हे सगळं त्याच्या मोबाईलमध्ये गावले आणि तो रंगेहात गावला. ज्यांना तुम्ही पकडलं त्यांचा मोबाईल जेव्हा काढून घेतला, त्यांच्या काढून घेतलेल्या मोबाईलमध्ये चॅट आढळलं की हे या घरामध्ये ही वस्तू चांगली आहे, हे तुला कितीला पाहिजे, हे कुणाला विकत होती किंवा काय कळालं? तो नंबर आता घेतलाय आम्ही, नंबर आहे, पण आता ते कुणाला विकले ते जुनं ते पोलीस शोधतील ते, आणि त्यांनी पकडायला लागलेत. पोलिसांनी पकडले दोघा जणांना. त्यामुळे निश्चितच पोलिसांनी जे काम करायचं असतं ते काम खरं तर यांनी त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी केलेलं आहे. एक धाडसी काम जे आहे ते या सगळ्यांनी केलेलं आहे. चोराला तर पकडलेलंच आहे, मात्र यामध्ये आणखीन किती लोक होती याचा तपास देखील आता पोलीस करताना दिसत आहेत. सुरुवातीला पोलीस देखील काही वेळातच त्या ठिकाणी पोहोचले असं यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे पोलीस आता पुढे जाऊन कशा पद्धतीने या प्रकाराचा शोध घेणार आहेत. अशा प्रकारे घटना जी आहे ती कोल्हापुरात घडलेला हा पहिलाच प्रकार किंबहुना असावा, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात 15 दिवस या ठिकाणी राहत असावे असा अंदाजे जेवढं अस्ताव्यस्त तिथलं प्रकार दिसतो, सिगरेटची पाकिटं दिसतात, त्यावरून हाच अंदाज येतो. त्यामुळे निश्चित या सगळ्यांचा शोध घेणं गरजेचं आहे. जे कोण असतील हे तरुण आहेत त्या तिघांना तरी पकडलेलंच आहे, मात्र आणखीन किती यामध्ये सहभागी आहेत. अशा पद्धतीचे अनेक घरं, जी बंद घरं, इन्व्हेस्टमेंटसाठी घेतलेली घरं जी असावीत, ती घरं अशी लक्ष करणार असतील चोर किंवा नशेखोर मुलं, तर ते अतिशय धक्कादायक कोल्हापूरसाठी आहे. आणि या पुढच्या काळात अशा घटना घडू नयेत त्यासाठी या सगळ्या चोरांना, या सगळ्या नशेखोर मुलांना आता पोलीस कशा पद्धतीनं धडा जे आहे तो शिकवणार आहेत ते देखील पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, शिंगणापूर, कोल्हापूर.